ऊर्जाला मूर्ख बनवून शौर्याला आपल्या बाजूने करण्याचा प्लॅन हर्षवर्धनने आखलेला असतो. हर्षवर्धनला असं वाटत असतं की दिव्याच्या मदतीने आपण पद्माला आत्ताच्या आत्ता पुढच्या 2-3 तासामध्ये लग्न आहे असं सांगून बोलवायचं आणि ही बातमी नक्कीच पद्मा तिच्या वकिलाला म्हणजेच ऊर्जाला कळवणार आणि मग ऊर्जा शौर्याकडे असं काहीतरी व्यक्त करणार की बघ बघ शौर्य, तुझे डॅड म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार नको ते करत आहेत. म्हणजे मीडियासमोर असं सांगायचं की विक्रांत खरंच पद्माला त्याची बायको म्हणून स्वीकारत आहे आणि अचानकपणे असं पद्माशी विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. आता हे सगळं करणं खूपच सोपं आहे असं हर्षवर्धनला वाटत असतं, पण हर्षवर्धनचा प्लॅन उधळून लावण्यासाठी ऊर्जा सज्ज असते हे तर हर्षवर्धनला माहीतच नसतं. आपण पाहतोय हर्षवर्धनच्या सांगण्यावरून आता दिव्याने पद्माला फोन केलेला असतो. पद्मा आधी तर दिव्याचा फोन आहे म्हणून उचलत नसते. दिव्याने सारखा सारखा फोन केल्यामुळे पद्माला दिव्याचा फोन उचलावा लागतो आणि पद्माने जसा दिव्याचा फोन उचललेला असतो तेवढ्यात दिव्या बोलू लागते, काय गे पद्मा, काय करत होतीस तू? तुला काय फोनचा आवाज ऐकायला आला नाही का? त्यावर पद्मा म्हणत असते, अहो ताई, का फोन करताय तुम्ही? बोला, काय काम आहे तुमचं माझ्याकडे? त्यावर दिव्या म्हणत असते, अगं तुझं आयुष्य बदलणार आहे आता. तू आता गरीब पद्मा राहणार नाहीयेस, तर तू श्रीमंत होणार आहेस. हे सगळं ऐकल्यावर पद्मा कन्फ्यूज झालेली असते. ती स्वतःशी बोलत असते, या दिव्या वहिनींना नेमकं काय म्हणायचं आहे? आणि अशातच आपण पाहतोय आता पद्मा म्हणत असते, बोला ना दिव्या वहिनी, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? का फोन केलात तुम्ही? त्यावर पद्माला दिव्या म्हणत असते, अगं तयार हो, पुढच्या 2-3 तासामध्ये तुझं लग्न आहे. आता तू मस्तपैकी तयार होऊन रेडी राहा. विक्रांतशी लग्न झाल्यानंतर तू खूपच श्रीमंत होणार आहेस, मोठ्या मोठ्या गाडीतून फिरणार आहेस. अगं महागड्या महागड्या साड्या, अगं महागड्या महागड्या ज्वेलरी तुझ्याकडे असतील. असं सगळं बोलत असताना पद्माला मात्र स्वतःची खूपच चिंता असते. पद्मा या सगळ्या बोलण्याकडे इग्नोर करत असते. फक्त तिच्या डोक्यामध्ये एकच वाक्य फिरत असतं, ते म्हणजे आता 2-3 तासामध्ये तुझं लग्न आहे. आता कधी एकदा दिव्या फोन ठेवते आणि मग मी माझ्या ऊर्जाताईला फोन करते असं पद्माला झालेलं असतं. जसं दिव्याने आता पद्माला म्हटलेलं असतं, काय ग, ऐकायला आलं ना तुला मी काय म्हटलंय ते? त्यावर पद्माने हो म्हणत फोन ठेवलेला असतो. इकडे दिव्याला असं वाटत असतं, चला डॅडनी दिलेलं काम मी चोख पार पाडलं आहे. आता नक्कीच डॅडच्या नजरेमध्ये मी एक चांगली व्यक्ती म्हणून असेन आणि डॅड प्रत्येक वेळेला पहिला मान मला देतील. इकडे आपण पाहतोय आता पद्मा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि लगेचच तिने ऊर्जाला फोन केलेला असतो. ऊर्जा ऑलरेडी शौर्याबरोबर बोलत असते आणि त्याच वेळेला पद्माचा आलेला फोन तिने रिसीव केलेला असतो. पद्मा खूपच घाबरलेली असते, हे तिच्या आवाजावरनं सिद्ध होत असतं. ऊर्जा म्हणत असते, काय गे पद्मा, काय झालंय का? अगं एवढी घाबरलेली काय आहेस तू? अगं नको काळजी करूस तू, मी आहे तुझ्या बरोबर. हे सगळं ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, ऊर्जा ताई, आता मला दिव्या वहिनीचा फोन आला होता. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय म्हणाली दिव्या? त्यावर पद्मा म्हणत असते, तिने मला सांगितलंय पुढच्या 2-3 तासामध्ये तुझं लग्न आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जाला एकच धक्का बसतो आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा आता पद्माला म्हणत असते, पद्मा, काहीही असू दे, तुला काळजी करायची गरज नाहीये, ही ऊर्जा तुझ्या बरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, ताई ताई पण आता करायचं काय? पुढच्या 2-3 तासामध्ये लग्न आहे असं जर मला दिव्या वहिनीने म्हटलंय तर त्याला आपण इग्नोर करून चालणार नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, नको काळजी करूस तू, आता पुढच्या काही मिनिटातच तुझ्याकडे हजर होते मी. हे बोलून आता ऊर्जाने फोन ठेवलेला असतो. शौर्य म्हणत असतो, काय ग ऊर्जा, काय झालंय? काय म्हणत होती पद्मा?
त्यावर ऊर्जा म्हणत असते, बघ हर्षवर्धन जहागीरदार मीडियासमोर एक बोलतात आणि करतात मात्र दुसरं. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा पद्मा काय म्हणाली ते सांग. त्यावर ऊर्जा स्वतःशीच बोलत असते, आता तर हर्षवर्धन जहागीरदार तुझी वरातच काढणार मी. हे वाक्य नेमकं आता समोर असलेल्या शौर्याने ऐकलेलं असतं आणि शौर्य बोलू लागतो, ए ऊर्जा काय चाललंय तुझं, काय समजतेस काय तू स्वतःला. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या डॅड विषयी मी एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही. असं जेव्हा आता शौर्य म्हणत असतो त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, मला माहिती आहे तू तुझ्या डॅड विषयी एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाहीस, पण जर तुझे डॅड चुकीचं वागत असतील तर त्यांना प्रोत्साहन करणार आहेस का. त्यावर शौर्य म्हणत असतो, मुळात एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, तू ना माझ्या डॅडचा तिरस्कार करतेस म्हणून तुला त्यांची प्रत्येक गोष्ट अगदीच चुकीची वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला माझे डॅड चुकीचं असतील असं होऊच शकत नाही. तू सुद्धा चुकीची असू शकतेस. आता तुला पद्माने काय म्हटलंय, काय सांगितलंय ते तर तुम्हाला सांगत नाहीयेस, तोपर्यंत मला कळणार कसं की नक्की प्रॉब्लेम काय तो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सांगते ना, पद्माने काय सांगितलंय सगळं काय सांगते. हर्षवर्धन जहागीरदारने दिव्याला सांगायला सांगितलेलं असतं की पद्माला फोन करून सांग की पुढच्या 2-3 तासात तिचं लग्न आहे. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, गप्पा बस ऊर्जा, तू तुझ्या मनाचं काही एक सांगू नको. तुला असं वाटेल की तू मला काही सांगशील आणि त्यावर मी विश्वास ठेवेन. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये असं नाहीये माझं म्हणणं, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, जर माझ्या डॅडने आणि शिर्के अंकलने पत्रकार परिषद घेऊन तिथे सगळ्यांसमोर हे म्हटलेलं आहे की विक्रांत हा पद्माशी लग्न करायला तयार आहे, तर मग माझे डॅड अचानकपणे दिव्या वहिनीच्या मदतीने हे सगळं का करतील. का दिव्या वहिनी पद्माला असं सांगेल. जर खरंच पद्मा आणि विक्रांतचं लग्न असतं पुढच्या 2-3 तासात तर आपल्याला समजलं नसतं का. त्यावर शौर्याला ऊर्जा म्हणत असते, शौर्य हाच तर हर्षवर्धन जहागीरदारचा डाव आहे. अरे शौर्य, हर्षवर्धन जहागीरदारचा डाव समजून घेणं इतकं सोपं नाहीये. जरी तू त्यांचा मुलगा असशील, लक्षात ठेव सगळेच पत्ते ते तुझ्यासमोर उघड करून ठेवणार नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अति होतंय तुझं, मी ऐकून घेतोय म्हणून तू काही बोलशील तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, माहिती आहे मला, शेवटी तुझ्या अंगात सुद्धा हर्षवर्धन जहागीरदारचाच रक्त आहे, तू त्यांच्या बाजूनेच बोलणार, फक्त मी तुला प्रेमापोटी हवी होती, बाकी तेवढंच. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय काय म्हणालीस तू ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता तर मला काही बोलायचंच नाहीये, तू माझ्यावर खरं प्रेम केलेलंच नाहीये. खरं तर आज मला कळतंय मी तुझ्याशी प्रेम करून किती मोठी चूक केली ती. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, काय बोलतेस तू ऊर्जा, कुठला विषय कुठे नेतेस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, या 2 गोष्टी आहेत की मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तुझं हर्षवर्धन जहागीरदारशी वाकडं आहे. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जाने आता शौर्याला इग्नोर करत तिथून निघण्याचा विचार केलेला असतो, पण तेवढ्यात शौर्याने ऊर्जाला थांबवलेलं असतं आणि शौर्य बोलू लागतो, ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या डॅडच्या विरोधात काहीही करण्याआधी 10 वेळा विचार कर. जर मला उद्या असं वाटलं की माझ्या डॅडचा सपशेलपणे तू अपमान केला आहेस, की त्यांना नको नको ते बोलली आहेस, तर मात्र गाठ माझ्याशी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणत असते, वाह वाह शौर्य, म्हणजे सुरुवातीला तू मला सगळं असं काही दाखवलंस की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला प्रत्येक माझ्या कामात साथ देत होतास, आणि आज अचानकपणे तुझं पिता प्रेम कसं काय जागं झालं. त्यावर शौर्य म्हणत असतो, बास करा ऊर्जा, आधीच सांगतो तुला,
आता मी माझ्या डॅडच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. आणि अशातच आता थेट ऊर्जाने तिथून निघण्याचा फायनली विचार करत तिने पाऊल पुढे टाकलेलं असतं. ऊर्जा निघून जाताच शौर्य स्वतःशी बोलत असतो, जा ऊर्जा जा, तुला जर माझं म्हणणं समजूनच घ्यायचं नसेल तर मी काय करू शकतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा पद्माजवळ पोहोचलेली असते आणि ती पद्माची समजूत घालत असते, अगं काळजी करू नकोस तू, मी आहे तुझ्या बरोबर, मी तुझं अजिबातच काही चुकीचं होऊ देणार नाही. त्यावर पद्मा म्हणत असते, पण ताई ताई विद्या वहिनीने मला जे काही सांगितलं त्याबद्दल काय करू मी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, थांब, या दिव्याची तर आता चांगली जिरवते मी. आणि तेवढ्यात ऊर्जाने दिव्याला फोन लावलेला असतो. इकडे दिव्या स्वतःशी बोलत असते, पद्माचा फोन यायला हवा होता, ही ऊर्जा का फोन करते मला. आणि तेवढ्यात नाईलाजास्तव दिव्याने ऊर्जाचा फोन रिसीव्ह केलेला असतो. दिव्याला ऊर्जा बोलत असते, काय गे दिव्या, काय चाललंय तुझं. त्यावर दिव्या म्हणत असते, कुठे काय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, पद्माला त्रास देणं बंद कर, नाहीतर तुझ्या विरोधात मी पोलिसात तक्रार करेन. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, हे ऊर्जा, मी काय कोणत्या गुंड टोळीमध्ये काम करते का की तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार करणार आहेस. काय त्रास दिला मी तिला, तिच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आणि तू मला तिच्या विरोधात त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात देणार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, माझा नवरा वकील, माझा दीर वकील, माझे सासरे वकील, माझी आजी सासू वकील आणि माझी बहीण सुद्धा वकील. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, गप्प बसा, चुकीचं काही केलंस ना तर कोणी तुला साथ देणार नाही आणि तू पद्माला फोन करायचा नाही, असं दटावून ऊर्जाने दिव्याला म्हणताच दिव्याचा चांगला चेहरा पडलेला असतो आणि तेवढ्यात ऊर्जाने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्याला परत एकदा हर्षवर्धनचा फोन आलेला असतो. हर्षवर्धनचा आलेला फोन लगेचच उचलते दिव्या. हर्षवर्धन म्हणत असतो, काय ग दिव्या, मी दिलेलं काम झालं का. त्यावर दिव्या म्हणत असते, डॅड, सगळा घोटाळा झालाय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे. त्यावर दिव्या म्हणत असते, इथे तर या ऊर्जाने मला झापलंय की ती मला पोलिसात देणार म्हणून. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला काय करायचं आहे, तुला पोलिसात दिलं तर तुला सोडवण्यासाठी मी नाहीये का. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, खरंच ना डॅड, उद्या या ऊर्जाने माझ्या विरोधात तक्रार केली तर तुम्ही मला सोडवाल ना, कारण मला आदित्यवर विश्वास नाहीये. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं नको काळजी करूस तू, एक तर तुला कोणता पोलीस तुरुंगात टाकणार नाही, कारण तू एकदा का बडबड सुरू केलीस ना का त्या तुरुंगात असणारे सगळे कैदी आणि पोलीस वैतागून जातील. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विषय सोड, पुढे काय घडलं ते सांग. मग दिव्याने सगळं काही सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य हर्षवर्धनकडे आलेला असतो. तो म्हणत असतो, डॅड, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये, या ऊर्जाला तर आता मी तिची खरी लायकी दाखवणार आहे. तुमच्या विरोधात इतकं आकुड असूड तिच्या मनात आहे ना की मला आता ते सहन होत नाहीये. आता शौर्य जे काही बोलत होतो ते ऐकून हर्षवर्धनला बरं वाटतं, चला निदान शौर्य तरी आता आपल्या बाजूने विचार करतोय, हे आता हर्षवर्धनला जास्तच सुखदायक वाटत असतं. आणि तेवढंच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धनने शौर्यला असं म्हटलेलं असतं, ही ऊर्जा ना अतिशहाणी आहे, प्रत्येक वेळेला फक्त स्वतःचाच विचार करते, तू तिच्यावर इतकं प्रेम करतोस पण ती तुला फाट्यावर मारते शौर्य. हे सगळं आता हर्षवर्धन बोलत असताना शौर्याला खूपच बरोबर वाटत असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय दिव्याला आता कळून चुकलेलं असतं की आपण शांत राहायला पाहिजे. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन आता शौर्यकडे पाहत असतो. शौर्य आता विचार करत असतो की हो, डॅड अगदीच बरोबर बोलतायत. आणि अशातच आता ऊर्जाचा फोन शौर्याला आलेला असतो पण शौर्यने तो फोन रिसीव्ह केलेला नसतो. ऊर्जा पुन्हा पुन्हा फोन करत असते, शौर्य रिसीव्हच करत नसतो. आता ऊर्जाला कळून चुकलेलं असतं, शौर्याला प्रचंड राग आला आहे, म्हणूनच तर शौर्य आपल्याला फाट्यावर मारत आहे.
आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने जवळजवळ शौर्यला आपल्या बाजूने करण्याचा जो काही डाव आखलेला असतो तो त्यात सक्सेसफुल झालेला असतो. पण इकडे ऊर्जाने पद्माला समजावलेलं असतं, तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये, कारण इकडे तुझ्या बरोबर तुझी ऊर्जा ताई आहे. तिकडे जरी हर्षवर्धन जहागीरदार असला ना तरी त्याला बरोबर गुडघ्यावर आणण्यासाठी मी तत्पर आहे. हे सगळं आता पद्मा ऐकत असते, पण पाठवून आलेली ऊर्जाची आई म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव मनू, सगळं तुला सोपं वाटत असेल पण हर्षवर्धन जहागीरदार कधी कोणता डाव खेळतील सांगता येत नाही. प्रत्येक डावासाठी तू तयार राहा. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता जे काही आहे ते मीच करणार आई, तू काळजी करू नको, असं ऊर्जाने म्हणताच समोर असलेली पद्मा म्हणत असते, काकू तुम्हीच सांगा, खरंच या सगळ्यातून मी सही सलामत बाहेर पडेन ना? त्यावर पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई म्हणत असते, अगं नको काळजी करूस तू, माझी ऊर्जा तुझ्या बरोबर असताना तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. कारण दिवस रात्र जर ती कोणाचा विचार करत असेल तर ती तुझा करते. या केसमधून तुला ती सही सलामत बाहेर काढण्यासाठी अगदी जंग जंग पछाडत आहे. हे सगळं ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, काकू बरोबर बोलताय तुम्ही. जर ऊर्जाताईने मला साथ दिली नसती तर आज माझी अवस्था अत्यंत बेकार असते. ऊर्जाताई तुझे आभार कसे मानू मी? एक तर या केससाठी मी तुला 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये आणि तरीही तू मोठ्या मनाने मला या केससाठी मदत करत आहेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पुन्हा जर मदतीची भाषा केलीस ना पद्मा तर बोलणार नाही मी तुझ्याशी, असं आता पद्माला ऊर्जाने म्हणतास पद्मा म्हणत असते, नाही ग ताई नाही बोलणार, पण तू माझ्याशी कधी रुसवा घेऊ नको. मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही ना काही वेगळं पाहायला मिळणार आहे. बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.